नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघेजण किचनमध्ये बोलत असतात. तेव्हा मग आता शौर्य जो आहे तो म्हणतो, चल ऊर्जा, मी तुला घेऊन जातो, तुझी तू कामं आवरून घे. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि म्हणते, कुठे जायचं नाही, आता तुमची पूजासुद्धा झाली आहे, मग आता घरातल्या सुनेनी सगळ्यांसाठी जेवण बनवायचं, ही रीतच आहे. असं करून आता विजया मुद्दामूनच ऊर्जाला तिला गुंतवून ठेवायची असते आणि आता रीत सांगून ऊर्जाला सगळ्या माणसांचं घरातल्या ती जेवण बनवायला लावते. आता ऊर्जाला इकडे प्रश्न पडतो की काय करावं. मग शेवटी आता ऊर्जा तिचं ऐकून सगळं जेवण बनवायला लागलेली असते आणि घाई गडबडीमध्ये तिच्याकडून भाजीसुद्धा करपून जाते. तर हा आहे आजचा पुढील भाग आणि ऊर्जा आता पूर्णपणे टेन्शनमध्येच गेलेली असते, कारण तिला केसमधलं काहीच काम करायला भेटत नसतं. लग्न झाल्यामुळे आता विजया एक एक गोष्ट तिच्यासमोर लादते आहे, त्यामुळे ते तिला काहीच जमत नाही आहे बाहेर केसचं बद्दल काही करायला. तर तुम्हाला काय वाटतंय, ऊर्जा हे सगळं काम करून सुद्धा केसचं बरोबर हँडल करेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.